त्या दिवशी रात्री प्रयोग संपल्यानंतर मी घरी चाललो होतो. घरी जायला उशीर झाला होता आणि आता भीत घरी जावं लागणार होतं, कारण की मध्यरात्र उलटली होती. रस्त्यावर एक चिटपाखरूही नव्हतं. भयान शांततेत असलेल्या सुमसान रस्त्यावर मला गाडी चालवतानाही अंगावर काटा येत होता. गाणी ऐकत जावं म्हटलं तर हेडफोन घरी राहिले होते, पण तसंही नेहमीचाच रस्ता असल्यामुळं फारसं वेगळं असं काही वाटत नव्हतं. पण काळोखाची भीती मात्र वाटत होती. गाडी जरा वेगात होती. आजूबाजूचा काळोख अंगावर येत होता. काय रे, काय झालं? काय शोधताय? काय हरवलंय का? नाही, काही हरवलं नाहीये. आम्ही चाफ्याची फुलं गोळा करतोय. चाफ्याची फुलं? पण का? अरे खूप छान वास येतो याचा. हा दादा, पाहिजेत का तुला ही फुलं? अरे खरंच खूप भारी वास येतो यांचा. नाही, नको, तुमचं चालू द्या. अरे एकदा घेऊन तर बघ. नाही नाही, खरंच नको, मला उशीर झालाय, मी निघतो. अरे एकदा घेऊन तर बघ ना. खरंच की, खूप छान. पोरं कुठे गेली?
काय रे पोरा, इथं काय करतोयस? काय नाही बाबा, असंच थांबलो होतो या झाडाखाली. अरे पण एवढं रातच्याला? हो, त्यात काय एवढं? अरे असं थांबू नाही पोरा. जनावरं असतात, चोर चोमटा येतात, कुणी दगा फटका केला म्हणजे केवढ्यात पडेल. नाही, तुमचं बरोबर आहे बाबा, पण मी दररोज येतो इथं. अरे पण काय येळ काय असतो का नाही? आणि मला सांग, म्या मगापासून येताना पाहतोय तू खालून काहीतरी उचलत होतास. हा ते होय. अहो बाबा, मी ही फुलं गोळा करत होतो. फुलं? कसली रे फुलं? ही चाफ्याची फुलं. आणि या फुलांचं तू करणार काय आहेस? नाही, या फुलांचं मी काही करत नाही, पण माहीत नाही कसं मला ह्या झाडाखाली यावंसं वाटतं, इथं येऊन रमावंसं वाटतं. ही फुलं गोळा करावीशी वाटतात, म्हणजे माझंच मला ध्यानात राहत नाही. बघा ना तुम्ही, काय भारी वास येतो या चाफ्याचा. असं होय. बघू बरं कसली फुलं आहेत. होय रे पोरा, लय भारी वास येतोय. पोरग कुठे गेलं? मी विचार करतच घरी निघालो. हळूहळू माझ्या लक्षात आलं, अंगावर काटा आला. त्या दिवशी मला भेटलेली ती 2 मुलं असंच कोणाची तरी सांगण्यावरून तिथं घुटमळली होती आणि अडकली. मग मी, आणि आता माझ्यामुळं हा म्हातारा. डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. मी शापित वलयात अडकलो होतो. या लूपमधून मी नशिबाने सुटलो होतो. जशी ती मुलं माझ्यामुळं सुटली, तसा मी ह्या म्हाताऱ्यामुळं. आणि आता तो म्हातारा अडकलाय. तो दररोज मध्यरात्री जाऊन चाफ्याची फुलं वेचणार. त्याला हे कोणीतरी भेटावं, तरच तो सुटेल. आणि जर नाहीच कोणी भेटलं तर
तर हे असंच चालू असेल वेळेच्या शेवटापर्यंत.